हरे कृष्ण सभी वन्य भी हमी पितृपक्षनाबद्दल सभी देखता था। जरा विषय कळ लेવાનો भी प्रयत्न करता लगाच। पितृपक्षम 15 दिवस निस्तू पितृवंना नावती पूजा कराच। पितृपक्षम शुभ कार्य का भी करता नाही। तो कशासाठी कया तर आम्ही शुभ कार्य करत तवा पितृवन्ने एक का तर्पण करानो असच तर इसरी सोडाचं एक हमाराच एक मोज मजाम हमी असाच काही कम बोली कन ते उद्देश ती शुभ कार्य करता नहीं वरता कि पितृपक्ष अशुभ नमे। या सभी पितृ सभी भी एक आशीर्वाद कराना सभी वन्य तो ना घर परिवार ना लोको सभी कौशे कौ देखी कन संतोष पडान काही कम बोली का नाही असच तिनासाठीच्याही श्राद्ध करानु हो पितृपक्ष हो अशुभ कैकन कवा भी कवाळ लेतो नहीं। अत्यंत शुभ कया तर भी चलच का कतर हमें सभी हमारा वडीलो कौन कौन सभी एक नहीं असता तो उन्हें सभी वन्य भी जुमाम बलाये ननी हमी तई कतर कवडू खुशी नो आत आई हमी आई अशुभ कैकन समजान नको कवान एक तुमने हो उदाहरण दूच हमने शुभ कार्य करत तवा लग्नो मुंजो तुम्ही का भी एक शुभ कार्य करो करत तवा एक बोलच तुम्ही शुभ कार्य चालू करान पहिला भानु बरो पहिला कैकम बोली कन कशासाठी कतर वडीलोवन्नु आशीर्वाद ली कनच तुम्हारा कामो तुम्ही चालू करो कैकम भी बोलच तो ही कन ह्या आम्ही अशुभ कैकन समजानो आई हमी महातांती काढी छोडा आणि हमी पितृपक्षम कावळावन्नेच एक लई एक स्थान देल छे। कावळो एकन स्वीकार करनु तर एक एकम बोली कम बी बोलेल छे। आई कावळो कशासाठी कावळान कशासाठी एवढं प्राशस्त द्यायचं कया तर काक भूषंडी कवाना कावळा 11 रामायण वाच्या असत ते आणि कावळा तिचं एक लिंबनु पेड़ असंदे एक पिप्पळनु पेड़ असंदे पीपल बरगद काही कम बोलत तो ये झाडो सभी भी कावळा ती उठच का कतर ते बीज कावळो खाच तिना बारीक बीज असच ते बारीक बीज तिना मलना मुखांतर भारवच ते खा मल विसर्जन करच था सब्बीकडे भी झाडो उठच कवानु एक प्रतीक शे आणि मनुष्यनु खा एक संचार असच था कावळा जास्ती असच काही काम बी बोलाच। आणि एक कया तर ह्या कावळावन्नेच कशासाठी एवढं प्राशस्त कावळावन्नेच कशासाठी एक हे पितृनु करत्वा कावळावन्नेच कशासाठी बोलायचं कवानु तिने एक कथाच छे। आई कथा कया तर त्रेतायुग नोय तवा रावणनु काल होतो। रावणना कालम रावण कया तर सब्बी देवो भी डरता था। तैसा समयम सूर्यवंशन एक राजो मरुत कैकम बोली कन एक राजो यज्ञ करश तर यज्ञ करे पास तिथे हविस स्वीकार करासाठी कैकन सब्बी देवो वन्ने आह्वान करच मरुतराज सभी देवो का कि ते स्वीकार करा नवच मात्र था स्वतः रावण भी अवच। रावण ने देखी कन सब्बी देवो डरच सभी देवो भी डरता असत ते रावण ने देखी कन तो ही कन ह्या ते रावण येल था देवो सभी भी डरच निस्तू देवो का यमधर्म सुद्धा आया असत हविस स्वीकार करा न यमधर्म ने भी डर वच रावण ने देखी कन तो ते सभी देवो डरी कन का करच पशु पक्षीनु रूप ली छोड़ाच। पशु पक्षीनु रूप लेल तवा स्वतः यमधर्म भी कावळानु रूप लेश। यमधर्म कतर पितृलोकना अधिपती असच तेव्हा ते कावळावन्नु रूप लिकन था ते हविस्सनु स्वीकार करच तेव्हा ते कावळानु रूप लेलने कावळाने एक वर देच। कावळान वर का देच कया तर भूलोकम मनुष्य कोण एक कावळान अन्न देच का तर भोजन देच तई भोजन कावळो स्वीकार करी कतर ते कोण व्यक्ती अन्न भोजन द्या असच ते व्यक्तीना मृत कोण तर पितृलोकम अशी तर तवने एक ते भोजन पोचन दे तवने तृप्त मिळन दे काही कम बोली कन कावळाने एक वर देल असच तऊ ही कन ह्या कावळाने एक बलई कन आहार देवानु एक पद्धत छे। तिनासाठी जास्ती ये नाम कावळान भोजन देनु काही कम बोली कम भी बोलेलू छे। आई पितृपक्ष
15 દિવસ માત્ર असच आई सभी तुमने पहिला बोली छो पहिले ना 2 ऑडिओ घालेल तो बोली छो सभी भी आई 15 दिवसच कशासाठी आई करायचं का या तर इने बी एक कथा छे आणि आम्ही बोलायचं पितृपक्षमा अन्नदान करनो को दान जास्ती करनो तिचे नाम सर्वश्रेष्ठ अन्नदान करनो काही कमी बोलायचं तो कथी का या तर महाभारतनं कर्ण तर हमने सभी वन्य गोत्ताचे कर्णने का बोलता था दान शूर कर्ण कथा था कसान कया तर सभी ती जास्ती दान करेल वाला कर्णच तैसा कर्ण दान शूर कर्ण मरे पास ती स्वर्गने जाच स्वर्गने गेल तर कर्ण काका दान करेल असच सोनू रुपू मुत्तू रत्न काका एक सभी भी दान करेल असच था सभी भी स्वर्ग लोकम था यम कर्णना संबर असच कर्णने भूक लागच जुमान दे काही कम बोलाच का जुमान देनु तू जुमाननु का भी दान કર્યો જ નહીં છે ભોજનનું આહાર સામગ્રી તું का भी दान કર્યો નહીં છે તો દાન કરેલું નિસ્તું પૈકો સોનું ऐसू सभी दान करेल छे तू तिनासाठी छे तुने आईच मिळच आहार तू का तर दान કર્યો असतो छे तुने ह्या आहार मिळतो तू काही कम बोलाच तो आकरण बोलाच नाही नाही मने कळी नाही मने तुम्ही आणि एक अवकाश देव मने परत तुम्ही भूलोकने धाडो हो जा आहार दान करी का नाऊच काही कम बोलाच एवढं सभ्य दान करेलू एवढं मट्टू पदवी मिळते दानशूर काही कम बोली का ना देखा उबर काही कम बोली कन था कर्णने भूलोकने धाडता बोलच तुने 15 दिवसना पुरतो मात्र भूलोकने धाडाच्या काही कम बोली का ना तर 15 दिवसच कर्ण भूलोकने ऐकन अन्न संतर्पणे करानु गरीब लोकवन्ने भोजन देवानु ब्राह्मणवन्ने भोजन कराडानु ह्यो सभी करश तऊ काही कम बोली कनच हमी श्राद्धना महिनाम गरीब लोकवन्ने जुमाडानु साधु संत लोकवन्ने जुमाडानु ब्राह्मणवन्ने जुमाडानु ऐ सभी भी कराच एज कारण थी ऐ पितृपक्ष 15 दिवस मात्र करानु छे सभी कवडू वड़ अर्थ असच नाम कवडू गूढ़ार्थ असच नाम सभी भी हमने का भी गोत्ताच असतो नहीं निस्तू तई पितृपक्ष छे चुवड कामो का भी करनो ना ह्यू हमी काका तर एक बोल लेता आई 15 दिवसच असच कसान काही कन तई बी विचार करता नहीं आणि पितृपक्षनु कवडू मदमट्टम छे ना आजूबाजून कवडा एक शुभ संकेत छे पितृपक्षना पहिला आवવાનું अनंत चतुर्दश भगवान विष्णुनु पासत्ती अनंतना हुण्णिमे आणि पासत्ती दुसरा दिवशी ती पितृपक्ष चालू होश पितृपक्ष सरी की महालया अमावास तुडी भी आम्ही पितृवन्नु पूजा करायचे महालया अमावासू की दुसरा दिवशी देवीनु आराधना घटस्थापना देखो मदमट्टम 15 दिवसच इकडे भगवान विष्णू छे इकडे स्वतः देवी छे आई 15 दिवस मदमट्टम आम्ही पितृवन्य स्मरण करानु छे तिनासाठीच ये पितृपक्षम पितृवन्ने जास्ती ती जास्ती स्मरण करा एक पितृवन्नु आशीर्वाद लेवा पितृवन्नु एक तवने भी तृप्त हमने भी एक तिनाती फायदो छे पितृ हमने संतोष ते असेल देखी कन आणि हमें तवने सभी एक स्मरण करेल ने ते हमने एक आशीर्वाद करच पितृवन्ने संतृप्त करानु कवडू एक श्रेष्ठ छे कवडू महत्व छे कवानु तुमने आणि एक कथी बोलू छो मात्र सकाळ बोलो कतर आज ने एवढं सभी भी कृष्णार्पणमस्तु करा हरे कृष्ण।